watching. Love and subscribe to www.youtube.com. मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. तर आज तुमच्या रिक्वेस्टमुळे मी आलो आहे गणपती बाप्पाची माहेरघर जे आहे पेन अमरापूर. तर आज आपण शूट करणार आहोत परत सगळे गणपती वर्कशॉप जे आहे पेन अमरापूरमध्ये. तर त्यांचे आपण अपडेट व्हिडिओज म्हणजे काय नवीन नवीन गणपती आले, मी गेल्या महिन्यात आलेलो पण या महिन्यात काय नवीन मूर्ती आले ते मी तुम्हाला अपडेट घेऊन येतो. युजली लोक काय करतात, लालबाग परेलचे अपडेट व्हिडिओज घेऊन येतात. तर चला आज मी घेऊन येतो तुमच्यासाठी पेन अमरापूरचे गणेश वर्कशॉप अपडेट व्हिडिओज. आपण याच्यात बघणार आहोत मोठे मोठे मूर्ती, घरगुती गणपती आणि इको फ्रेंडली गणपती सुद्धा. तर चला व्हिडिओला स्टार्ट करू. गणपती बाप्पा मोरया. चला अभी इधर सर्वात प्रथम आपण आलोय साईच्या कला केंद्र अमरापूर स्टेशनच्या एक्झॅक्ट बाजूलाच आहे हे कला केंद्र. तर आपण आता बघूया इकडे काय काय नवीन नवीन मूर्ती अवेलेबल होते. आणि लास्ट टाइम जेव्हा आपण आलेलो तेव्हा ऑलमोस्ट खूप सारे नवीन नवीन मूर्ती होते. आपल्याला खूप अशी वाटायला मूर्ती बघायला भेटते. चला वर्कशॉपला एक्सप्लोर करू. तेव्हा समोरच किती ढेर सारे म्हणजे मूर्ती बघू शकतो. त्यांचे कलरिंग बाकी आहे ते आपण नाही दाखवू, पण जे पूर्णपणे झालेले मूर्ती आपण ते चला. आमच्याकडे आपण बघू शकतो मुंबईचा राजाचं पण मॉडेल अवेलेबल आहे आणि प्रॉपर मुंबईचा राजा वाटतं. पूर्ण पोज त्यांचं जे पोझिशन आहे हनुमानाचं ते पण सेम आहे. त्यांचं वे पोझिंग जे आहे ते पूर्ण प्रॉपर मुंबईचा राजा दिसतो. त्याचं कलरिंग बाकी आहे. आपण बघू फ्युचरमध्ये दिसतंय का मुंबई. I've taken the number.
गौरी गणपतीचे पण खूप मोठी अवेलेबल आहे. आपल्याला मोस्टली झोडपं अवेलेबल नसते, पण इथे जर तुम्हाला करायचं असेल तर ते खूप झोडपे पण अवेलेबल आहे. तुम्ही हिला कॉन्टॅक्ट करू शकता. तर बघा मित्रांनो, एक बॅलन्सिंग मूर्ती पण अवेलेबल आहे यांच्याकडे. युजली बॅलन्सिंग कॉन्सेप्ट आपण मोस्टली सिटीजमध्ये बघतो, पण इकडे पण मोस्टली लोकांनी यूज करून घेतले, आता शिकून घेतले बॅलन्सिंग पण. थोडे बाकी आहे त्याचं काम, छान बसलं चाललं. मित्रांनो, आता आपण बघतोय महेश्वर स्वरूपात गणपती. खूप छान डिटेलिंग मध्ये ह्याचं डेकोरेशन म्हणजे आपण बघू शकतो. डायमंड वर्क आणि सजावटी केली आहे. खूप छान महेश्वर स्वरूप गणपती. मूर्ती पण खूप छान आहे, पण इथे आखून नाही आलं. शेषनागावर राहिलेले गणपती बाप्पा कृष्ण स्वरूपात. खूप छान डायमंड आहे. गौराईची भेटली आपल्याला साडी नेसवलेली, ग्रीन साडी विथ ऑल डायमंड वर. खाली मुकुट डेकोरेशन बाकी आहे. आमचा पायपूर आहे का नाही? पायपूर आहे ना आमचा.
तर आपण आधी बघितलेली विठ्ठलाची मोठ्या स्वरूपात मूर्ती इकडे छोट्या साईजने पण अवेलेबल आहे. हे आहे ऑलमोस्ट 3 फुटामध्ये. सेम मूर्ती 3 फुटात अवेलेबल आहे त्या वर्कशॉपमध्ये. तर इकडे आपण बघू शकतो मितांश आर्ट स्टुडिओचं एक असं लाईव्ह डेमो लावलंय बाहेरच. खूप छान अशी स्वरूपात मूर्ती अवेलेबल आहे मितांश आर्ट स्टुडिओ. मितांश आर्ट स्टुडिओ. तर आता आपण आलो आहे कौशिक कला केंद्र आणि हे आहे आपण आता चालत चाललोय या रोडवर. तर इकडे आपल्याला दिसले कौशिक कला केंद्र. इकडे डिटेल्स अवेलेबल आहे. तर चला यांचं वर्कशॉप आपण एक्सप्लोर करू. चला आज जाऊ. स्टार्टिंगलाच खूप छान छान मूर्ती अवेलेबल आहे बघा. आता आपण या साईडला जाणार तर मस्त मोरपंखी डिझाईन मध्ये आहे मुकुट त्या बाप्पांचं. ब्लू धोतर, ब्लू शॉल. नेक्स्ट आपण चाललोय गोल्डन दगडूशेठ गणपती स्वरूपात गोल्डन आर्टवर्क. छान आहे, क्लासिक. नेक्स्ट आपण बाप्पा बघतो आहे त्याचा आहे फेटा मस्त लाल आणि शॉल आहे व्हाईट, रेड व्हाईटच्या कॉम्बिनेशन मध्ये. त्याच्या बाजूला आहे भानुबाईच्या स्वरूपात गौराई. खूप छान सजवली साडी आर्टवर्क मस्त सजवली विथ ऑर्नामेंट्स. आपण बघत बघत जाऊ पुढे मूर्ती. हा खूप छान सजवलेला फेटावाला गणपती विथ ऑल क्लोथ्स, धोतर आणि आपण हे बोलू शकतो शेरवानी टाईप गणपती बाप्पा. नेक्स्ट आपण चाललो आहोत सिल्वर कलर मध्ये खूप छान सजवलेली धोतर आणि गणपती बाप्पा क्यूट दिसतो या रूपात बघू शकता तुम्ही. परत ऑरेंज हे गोल्डन स्वरूपात विथ वस्त्र फेटा मस्त. नेक्स्ट आहे पेशवाई स्वरूपात गणपती मस्त सजवलेली. हा हे केशरी पटिष्ठांसारखं केलेला मुकुट खूप छान. तर आपण दुसऱ्या कला केंद्रामध्ये आलो. स्वरूपात आणि नरसिंह स्वरूपात बाप्पा नरसिंहाच्या व्हिडिओ दिसलेले बाप्पा आणि स्वामी समर्थांच्या रूपात दिसलेले बाप्पा. राहू मुरासोबत दिसलेले बाप्पा. एक अजून स्वामी समर्थ स्वरूपात बाप्पा छान बंद दिसतले. नेक्स्ट आहे आपल्या इकडे गौराई पण भेटली मस्त सजलेली. फेस खूप अट्रॅक्टिव्ह दगडावर बसलेली गौराई. तिला आहे इकडून गौराई सेम फेस सेम साडीमध्ये. त्यानंतर सगळ्यात चांगली म्हणजे आपण नरसिंहा गणपती बघितलेला त्याच्यात मोठा स्वरूप पण अवेलेबल आहे.
तर आजचं नाव आहे अष्टविनायक कला केंद्र. आता हे काकू आपल्याला बाप्पांची एक मूर्ती विदाऊट कवर दाखवत आहे. आपण दाखवणीचं बघू शकतो. स्वामी समर्थांची सेवा. काय काय स्टील बघा. आपण बघू शकतो रेडीवर असलेले बाप्पा म्हणजे असं इकडे आणून ठेवलंय. खूप असं सेटअप चालू आहे इकडे या कला केंद्रामध्ये. आता तिथे सोबत गणपती बाप्पा. वाव, काही मोठी गोष्टी खूप रॉ बाप्पा आणि ब्लू शेड खूप छान दिसत. तर आहे रुद्र कला केंद्र अमरापूर पेण. हे आहे नंबर. इकडे आपण बघू शकतो गोड गणपतीचे स्वरूपात. आपण एक बघत असतो इकडे आहे डमरूवर. आपण युजली बघितलं शंकावर असतं गोड गणपती. नेक्स्ट आला आहे उपासनाथ. इकडे आहे आपल्याला गौराई पंचमी छान साडी म्हणजे इकडे आहे बाप्पा उपासनाथ अमरापूर. आलोय बल्लाला. इकडे आपण बघू शकतो छोट्या मूर्तीसोबत मोठ्या मूर्ती पण अवेलेबल आहे. आपण लास्ट टाइम पण बघितलेल्या मूर्ती त्यापर्यंत इकडे दुसरीही आता या टाइमला नवीन मूर्ती बघायला भेटते आपल्याला. खूप मोठी मूर्ती आहे. नेक्स्ट आपण बघतोय चिंतामणी स्वरूपात गणपती. इंस्पोकरीचं चिंतामणी स्वरूपात बोजून मुंबईचा राजा आपण बोलू शकतो. हैदराबाद स्वरूपाचा गणपती पण अवेलेबल आहे. लालबागच्या राजा गणपती बल्लाळा मोठा आहे दगडूशेठ गणपती स्वरूप. बालाजी
श्री बालाजी त्यांच्या प्रभावामध्ये मस्त मोठी मूर्ती आहे. त्यांच्याकडे तुम्हाला सर्वात जास्त मोठी सर्वात जास्त भेटेल. ते पहिला आठवते त्याच्यात आपली मोठी जास्त बघतो. खूप छान आहे डिटेल बेस्ट. छोटी मूर्ती पण आहे. आपण आलो आहोत श्री समर्थ कला केंद्र. हे आहे कॉन्टॅक्ट नंबर युट्यूबपर्यंत. आणि इकडे आपण बघू शकतो छान कला बघण्याची. तर आता आपण आत आलो आहे. खूप छान असं मस्त बाप्पा बसलेले आपल्याला पाहायला भेटू शकतात. पेटावट केलेला मूषकराजवर. पुढे जाऊन ट्रेडिशनल स्वरूप. मला मोठे अवेलेबल पाहिजे असतील तर आहे पत्ता नाव श्री समर्थ कला केंद्र कॉन्टॅक्ट. आपण आता आलो आहे लक्ष्मी कला केंद्र. इकडे आपल्याला खूप सारे छान छान मूर्ती बघायला भेटणार आहे. आता फर्स्ट मूर्ती आहे ओम तांडव स्वरूपात KP आर्ट सारखं. अष्टभुज आणि आयकॉनिक KP आर्ट्स. KP आर्ट्स इकडे पण आहे मूर्ती खूप मोठं अष्टभुज. दगडूशेठ गणपतीचा वायरनमध्ये हनुमान स्वरूपात गणपती बाप्पा छान सजवले. सिद्धनाथ स्वरूपात मूर्तीचे कोणते चालू आहे. आपल्याला खूप सारे रेसॉर्ट मिळतील. लालबागचा राजा, पेठेवातले गणपती तुमच्याकडे खूप स्टाईल्समध्ये अवेलेबल आहेत.
कवड आहे पण आपण काढू शकत नाही त्यांचे काम वाढते. इकडे गौराई पण आहे. त्यांच्या कारखान्यात त्यांनी मस्त बसवलं. बाप्पासोबत त्यांचे कला केंद्राचं लोगो पण बसवलं त्यांनी या बाप्पासोबत. बघू शकतो लक्ष्मी कला केंद्र. दोन असतील ना. आमच्याकडे पण खूप मोठे मोठे मूर्ती अवेलेबल भेटतात तुम्हाला. त्यामुळे आहे खूप असं लाईट ग्रीन स्वरूपात हनुमान स्वरूपाचं म्हणतात मोठा आहे मोठ्या साईजमध्ये. तर आता आपण आलोय आई वाघजाई आर्ट्स यांचं हे लागलेलं त्यांनी मूर्तींचं. चला बघू ते जो काय करू. लालबागचा राजा करू मस्त केलेली ते. लांब येते. तर आता आपण आलोय श्री गणेश आर्ट्स मध्ये. आता बघूया इकडे कुठले कुठले मूर्ती अवेलेबल आहे. खूप सारे मूर्ती दिसतात आपल्याला. सर्व मूर्ती आहेत. आपण घरी लागत पण आठवलं असेल. तर नेक्स्ट आपण आलो आहे इच्छापूर्ती कला केंद्र गुरुवारी आर्ट. वरती आहे फोन नंबर अवेलेबल. अवेलेबल आहे. स्टार्टिंगला आहे हे बाप्पा. शॅडोमुळे तुम्हाला हे दिसेल पण मी क्लिअरिटी अशी ठेवली की म्हणजे तुम्हाला थोडं फार आयडिया भेटेल.
आणि रिफ्लेक्ट होतोय ना, प्लास्टिक कवर लावले ताकी ते मूर्तींना काय पाणी नव्हतं चालेल धूळमुळे. चला आत बघूया. स्वामी समर्थांची मूर्ती स्वरूपात मुंबई असतो. स्पॉटेड हा ते कोणतं नाव गावाला गावाला पाहिजे. आता मी बाहेर आलो नंतर बघितलं हे दोन मूर्ती, तर हे ऑलमोस्ट सिमिलर मूर्ती ना, पण वेगवेगळ्या साईजला काहीतरी ऑलमोस्ट सेम. आता आपण आलो श्री गणेश आर्ट्स. इकडे होलसेलमध्ये गणपती पेंटिंग करून मिळतं. चला बघूया. लास्ट टाइम पण मी या ह्याच्यात आलेलो. बघूया काय काय नवीन मूर्ती अवेलेबल आहे इकडे. ते छोटे छोटे सुंदर सुंदर गणपती सगळे विकले आम्हाला. तुकाराम स्वरूपात सर्वांकडे मोठे मोठे मूर्ती. 2 ते 4 खूप मोठी आहे. गौराई पण लाईनने 3 स्वरूपात बाप्पा बसतो. म्हणजे 2 तुकाराम स्वरूपात निवडणूक बाप्पा. या आर्ट्समध्ये फर्स्ट मूर्ती आहे लालबागच्या राजाची. आणि खूप दुःखदायक सारखं बघूया पुढची मूर्ती.
आता आपण आलो श्री ते डेमो मॉडेल्समध्ये त्याच्या यांनी प्लेस केले आहे समोरच रस्त्याच्या बाजूलाच आहे. तुम्ही बघू शकता इकडे वेगवेगळे डिझाईनचे आहे. इकडे गौराई सुद्धा अवेलेबल आहे. मस्त सजवलेलं. कॉन्टॅक्ट नंबर वरती दिले श्री दत्त गुरुवाज. आपण नेक्स्ट वर्कशॉप आलो आहोत शुभम कला केंद्र. इकडे खूप मस्त गणपतीची मूर्ती दिसतात आपल्या. तर चला बघूया. तुम्हाला फोन नंबर दिले आहे, तुम्ही यावर कॉन्टॅक्ट करा. चला बघूया करूया वर्कशॉपला. जायचं तर आपण नेक्स्ट चाललो आहोत अयांश कला केंद्रामध्ये. चला बघूया यांच्या मुलीकडे काय मिळते. चला बघूया अयांशाच. तर आपण बघू शकतो मोठी मूर्ती समोरच आहे स्पॉट वर्कशॉपमध्ये.
तर इकडे आपण बघू शकतो 2 KP फेस प्रणाल पाटील आर्ट सर्किट, 2 सिमिलर मूर्ती पूर्ण पेंटेड प्रभावर जोड. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? डू शेअर, लाईक अँड कमेंट. गणपती बाप्पा मोरया. आणि लोकांना अजून शेअर करा हे व्हिडिओज, कारण आपल्याला पण पेन अमरापूरची जी मूर्ती आहे त्यांचे एफर्ट्स जे आहे, तुम्हाला माहीत असेल मध्ये खूप फ्लड झालेले या एरियामध्ये, तरी त्या लोकांनी कोप अप केलं आणि त्यांचे वर्कशॉप्स त्यांनी सगळं परत रिएस्टॅब्लिश करून केलं. तर आपल्याला त्यांना पण सपोर्ट करायला पाहिजे, कारण त्यांनी खूप मेहनत करून मूर्ती बनवलेल्या असतात. तर चला, त्यांना आपण सपोर्ट करण्यासाठी या व्हिडिओला आपण पुढे शेअर करत राहू. आणि डू लाईक, शेअर अँड सपोर्ट माय कंटेंट. आणि गणपती बाप्पा मोरया. आणि आपण असेच गणपती बाप्पाचे व्हिडिओज घेऊन येत राहू. हा माझा लास्ट पेन अमरापूर व्हिडिओ होता, पण पुढच्या वर्षी आपण नक्की परत येऊ पेन अमरापूरमध्ये. गणपती बाप्पा मोरया.